Hi, welcome to the new life. यूट्यूब जर्नीला माझ्या सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही मला बघितलं असेल. इट स्टार्टेड ऑन माय बर्थडे आणि माझा बर्थडे यावर्षी मी फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये आयफेलच्या बरोबर खूप स्पेशली सेलिब्रेट केला. इट वॉज व्हेरी मेमोरेबल. आणि त्यानंतर मी भारतात परत आले आणि आल्यानंतर काही माझ्या ज्या आयुष्याच्या काय म्हणू शकतो आयुष्यात आलेले अडथळे कायमचे दूर करण्यासाठी जो माझा अट्टहास होता गेले 1-1.25 वर्ष तो मी आता दूर केलेला आहे आणि आता नव्या जोम्याने नव्या रूपात नव्या ढंगात माझ्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे. ॲज अन आर्टिस्ट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याच कलाकाराचं आयुष्य हे प्रायव्हेट नसतं, ते पब्लिक असतं आणि माझ्यासाठी मला माझे ज्या प्रकारे ऑडियन्स लाभले ते खरंच खूप सुंदर आहेत, खूप गोड आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप इमोशनल आहेत मला घेऊन. ह्याचं मी खूप जवळून अनुभव घेतला या काही 1-1.25 वर्षात जेव्हा आय वॉज गोईंग थ्रू अ व्हेरी टर्ब्युलंट फ्लाईट इन माय ओन पर्सनल लाईफ. पण खरंच हा व्लॉग त्या लोकांसाठी ज्या लोकांनी मला इतकं सपोर्ट केलं, इतकं मला आशीर्वाद त्यांचा अगदी खरं सांगते म्हणजे अगदी मनापासून माझ्यापर्यंत पोहोचला. आणि आता नव्या जोमाने नव्या ढंगात जसं मी म्हणाले आणि नव्या रूपात मानसी तुमच्या पुढ्यात आलेली आहे. आता तर काय व्लॉगिंग्स आणि व्हिडिओज किंवा जेवढं केवढं मी माझ्या ऑडियन्सच्या समोर राहता येईल मी तेवढं राहण्याचा प्रयत्न करीन. पण त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ ज्याच्यात मी माझं मन खूप थोडक्यात तुमच्या पुढ्यात माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगणार आहे, ठेवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. मानसीच्या पाठीशी उभे राहिलात तुम्ही सगळे. आणि खरं सांगायचं झालं तर आता जर्नी पुन्हा एकदा माझ्या जर्नीची सुरुवात पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. पर्सनली, प्रोफेशनली आणि ॲज यू कॅन सी छान दिसते ना, आय नो. पण मग कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच अगदी मनापासून. हे वर्ष खूप वेगळं होतं, खूप इमोशनली माझ्यासाठी ड्राउनिंग होतं. माझे काही इंटरव्ह्यूज, माझे काही माझ्या स्वतःचे काही अनुभव होते जे मी काही सोशल पोर्टलवरती मी माझं लिटरली माझं मन अगदी समोर ठेवलं होतं तुम्हा सगळ्यांच्या आणि त्याच्यात तुम्ही मला इतका सपोर्ट दाखवलात. आणि एक स्त्री म्हणून या जगात जगायचं असेल ताठ मानेने तर काही गोष्टी या स्पष्टपणे बोलल्याच पाहिजेत. कारण आपण या समाजात वावरतो, राहतो. त्यामुळे कुठेतरी समाजाला पण रिस्पेक्ट करून काही गोष्टी आपल्या मनातल्या अशा ठेवाव्यात ज्या जरी मोजक्या असतील तरी आपल्यामुळे कदाचित कुणाला पुढच्या त्यांच्या आयुष्यात मदत होईल. आणि हाच हेतू होता माझा. कधी पण तुम्ही मला बघितलं असेल माझ्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा माझ्या लाईव्ह सेशन्समध्ये की मी कधीही खोटं बोलत नाही आणि मी कधीही नजर खाली घालून आपल्याला समाजात वावरावं लागेल किंवा लाज वाटेल असं आपल्याला वागावं लागेल असं मी कधीच करत नाही किंवा ती वेळ मी यापुढेही आणू देणार नाही. पण हे सगळं बोलण्यामागचं कारण आहे की माझी डिवोर्स जर्नी आता कायमची त्याला फुल स्टॉप लागलेला आहे. हे सांगायला मला अतिशय आनंद होत आहे की नाव आय एम ऑफिशियली मानसी नाईक. काही वेळापूर्वीच या गोष्टीला पूर्णविराम लागला आणि माझ्या चेहऱ्यावरचं हास्य हे तुम्हाला कळतच असेल की त्याच्या मागचं कारणच हे आहे की मी एका खूप टर्ब्युलंट फ्लाईटवरून SOS माझ्या त्या जर्नीवरून मी लिटरली माझं प्लेन लँड केलं आणि त्याच्यातून मी बाहेर पडले आणि आता तर ऑफिशियली बाहेर पडले. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या यूट्यूब जर्नीला सुरुवात करतच आहे तर का नाही माझ्या लोकांना, माझ्या ऑडियन्सना, माझ्या फॅमिलीला, माझ्या सपोर्टर्सना, माझ्या ट्रोलर्सना हे सांगावं
की बघा मी हारले नाही, मी उलट जिद्दीने आणि अजून ताठ मानेने या समाजात वावरायला तयार आहे. मला माहितीये की एक कलाकार म्हणून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामान्यांपेक्षा फार वेगळा असतो, पण हे विसरू नका की आम्ही सुद्धा माणूस आहोत. त्याच्यामुळे माणसाच्या आयुष्यात जे जे काही उतार चढाव म्हणा किंवा चांगल्या वाईट गोष्टी म्हणा, हे एका कलाकाराच्या आयुष्यात इतकं पब्लिक असतं की ते कितीही लपवलं तरी लपवता येत नाही, ते आमच्या चेहऱ्यावर दिसतं. पण कसं आहे की शेवटी आम्ही सुद्धा माणूस आहोत, आमच्याकडून सुद्धा चुका होतात आणि त्या चुका कशा सुधारायच्या हे मात्र प्रत्येकाकडे दिलेली ती पॉवर वेगवेगळी असते असं मला वाटतं आणि ती कलाकाराकडे असते. कलाकाराकडे नाही पण प्रत्येकाकडे असते, पण ती वापरता आली पाहिजे, ती जाणता आली पाहिजे, ती ओळखता आली पाहिजे. मी माझी ओळखली आणि मी या प्रवासाला थांब म्हटलं आणि मी त्याच्यातून युटर्न घेतला आणि तो युटर्न मी आता ऑफिशियली घेतला. माझं सगळं आता फुल अँड फायनल झालेलं आहे आणि पुन्हा एकदा नव्याने आणि खूप हॅपीली मी जर्नी सुरू करत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी खास ठेवला की मी तुम्हाला सांगावं, कारण माझं सगळंच सगळ्या गोष्टी बाहेर होत्या. लोकांना लोक आतुरतेने वाट बघत होती. माझ्या आयुष्यात इतकं पब्लिक असतं की ते कितीही लपवलं तरी लपवता येत नाही, ते आमच्या चेहऱ्यावर दिसतं. पण कसं आहे की शेवटी आम्ही सुद्धा माणूस आहोत, आमच्याकडून सुद्धा चुका होतात आणि त्या चुका कशा सुधारायच्या हे मात्र प्रत्येकाकडे दिलेली ती पॉवर वेगवेगळी असते असं मला वाटतं आणि ती कलाकाराकडे असते. कलाकाराकडे नाही पण प्रत्येकाकडे असते, पण ती वापरता आली पाहिजे, ती जाणता आली पाहिजे, ती ओळखता आली पाहिजे. मी माझी ओळखली आणि मी या प्रवासाला थांब म्हटलं आणि मी त्याच्यातून युटर्न घेतला आणि तो युटर्न मी आता ऑफिशियली घेतला. माझं सगळं आता फुल अँड फायनल झालेलं आहे आणि पुन्हा एकदा नव्याने आणि खूप हॅपीली मी जर्नी सुरू करत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी खास ठेवला की मी तुम्हाला सांगावं, कारण माझं सगळंच सगळ्या गोष्टी बाहेर होत्या. लोकांना लोक आतुरतेने वाट बघत होती. मला डीएम्स आलेले आहेत, मला फोन आलेले आहेत. मला म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही थोडक्या मोजक्या शब्दात की किती लोकांनी मला सपोर्ट केलं माझ्या या जर्नीमध्ये. पण खास हा व्हिडिओ मला असं वाटतं की त्यासाठीच मी बनवण्याचं ठरवलं की आज तुमच्यामुळे मी इतक्या ताठ मानेने पुन्हा एकदा नव्या श्वासाने जगायला सुरुवात करत आहे. मला माझा ऑक्सिजन मिळाला पुन्हा एकदा. आणि कधी कधी काही गोष्टी या विधिलिखित असतात, काही गोष्टी या होणे असतात आणि त्याला कुठल्याही प्रॉब्लेमला सामोरं जायचं असतं आणि ते जायचं. मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ज्या त्या व्यक्तीला सांगत आले, हिंट देत आले की हार मानू नका, नेव्हर एव्हर गिव्ह अप इन युअर लाईफ. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. त्या सुंदरतेला किंवा त्या सौंदर्याला बघण्याचे नजर तुम्हाला देवाने दिलेली आहे. आपण जनावर नाही आहोत, आपण बोलू शकतो, आपल्याकडे ती जादू देवाने दिलेली आहे, तो आशीर्वाद आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे कुठलाही अन्याय सहन करायचा नाही, कुणालाही आपल्याला घालून पाडून बोलू द्यायचं नाही. किंवा आपले आई वडील आहेत, कुठेही आपण डिप्रेशनमध्ये जाऊन किंवा चुकीचे निर्णय घेऊन आपलं आयुष्य खराब करायचं नाही. कारण आपल्याकडे बघणारे डोळे आपल्याकडे आतुरतेने विश्वासाने बघत असतात आणि ते डोळे आपल्या आईवडिलांचे असतात. त्याच्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की भले तुम्हाला वाईट वाटत असेल, भले तुम्हाला त्या टर्ब्युलंट फ्लाईटवरून उतरताना त्रास झाला असेल किंवा ती वेळ वाईट असेल, पण कुठलीही वेळ एकसारखी नसते. प्रत्येक सूर्य हा नव्याने बाहेर येतो, प्रत्येक दिवस हा नवीन असतो. त्याच्यामुळे नवीन दिवस नवीन रूपात, नवीन ढगात तुम्ही जगायला पाहिजे. आपल्या आईवडिलांना तुम्ही तेवढं शब्द द्या की तुम्ही हार मानणार नाही, जसं मी माझ्या आईवडिलांना दिला. माझ्या कुटुंबियांनी, माझ्या कुटुंबाच्या सदस्यांनी, माझ्या मित्रमंडळींनी, माझ्या टीममधल्यांनी, माझ्या इंडस्ट्रीनी, माझ्या ऑडियन्सनी, माझ्या देवानी, माझ्या गणपती बाप्पा, तुळजाभवानी आणि माझ्या स्वामींनी माझी साथ कधीच सोडली नाही. त्याच्यामुळे आज हक्काने सांगते की थँक्यू सो मच त्या प्रत्येकाला की ज्याने मला इतका सपोर्ट केला. थँक्यू सो मच.
पुन्हा एकदा नव्याने जगायला सुरुवात करते आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रतिसाद खूप मोलाचा आहे. जसं मी नेहमी म्हणते की मी तुमची आहे, त्याच्यामुळे माझा पर्सनल प्रवास किंवा प्रोफेशनल प्रवास एका नव्या रूपात तुम्हाला बघायला मिळेल. या युट्यूब चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ऑब्व्हियसली नव्या व्हिडिओज आणि नवी कहाणी घेऊन, कहाणी म्हणजे गोष्ट नका समजू, बट नवीन गोष्टी घेऊन मी तुमच्या पुढ्यात येईन. या व्हिडिओमध्येही तुम्हाला सगळं काही कळलं असेल. त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि आता सबस्क्रायबर्सची मी वाट बघते आहे की जेणेकरून मी माझं ऑडियन्स आणखीन ग्लोबल करीन, ज्या प्रकारे तुम्ही मला इतकं प्रेम करत आलात. आणि खरंच मनापासून थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. ॲज यू ऑल नो, मी माझ्या युट्यूब फॅमिलीला वेलकम केलेलं आहे. युट्यूब जर्नीला सुरुवात केलेली आहे. युट्यूब प्लॅटफॉर्मवरती माझं पदार्पण झालेलं आहे. आजपर्यंत माझा ऑडियन्स इतका सुंदर मला लाभला माझ्या नशिबाने, ॲज अन ॲक्टर, ॲज अन आर्टिस्ट. सो आता युट्यूब प्लॅटफॉर्मवरती पण मला तोच ऑडियन्स मिळेल याची अपेक्षा मी ठेवत आहे. सो वेलकम टू माय युट्यूब journey which has already started from Paris.